आज आपण पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणाची व्याख्या, पर्यावरणाची व्याप्ती, पर्यावरणाचे स्वरूप आणि पर्यावरणाचे महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या सभोवताली हे जे निसर्ग आहे, हवा आहे, उष्णता आहे, जमीन आहे, जंगल आहे, प्राणी आहे, पशु पक्षी, हे जे सर्व घटक आपल्या आजूबाजूला सभोवताली आहेत, यालाच पर्यावरण असं म्हणतात. या संदर्भात सविस्तर अशी माहिती आज आपण घेणार आहोत. सजीवाने अनुभवलेल्या प्राकृतिक, रासायनिक व जैविक परिस्थितीची गोळाबेरीज म्हणजे पर्यावरण अशी त्याची व्याख्या केली जाईल. यामध्ये हवामान येतं, जल, जमीन, सूर्यप्रकाश, आपल्या आजूबाजूच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, अन्य जातीय सजीव, सजीवांच्या स्वतःच्या जाती इत्यादी घटकांचा पर्यावरणामध्ये समावेश होत असतो. पर्यावरण ही जी संज्ञा आहे, ही संज्ञा स्थल व कालसापेक्ष आहे. मूलतः पर्यावरण ही संज्ञा म्हणजे याला इंग्रजीमध्ये आपण एन्व्हायरमेंटल म्हणतो. एन्व्हायरमेंट या इंग्रजी संज्ञेला पारिभाषिक म्हणून वापरली जाते. फ्रेंच भाषेत याला एन्व्हायरन म्हणजे टू सराउंड अर्थात सभोवती असणे. म्हणूनच मराठीत याला पर्यावरण परी अधिक आवरण, सभोवतालची परिस्थिती म्हणजेच पर्यावरण असे म्हणतात. सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे पर्यावरण स्थल आणि काल सापेक्ष असते. भौतिक, रासायनिक असे वेगवेगळे अजैविक घटक आणि निरनिराळे जैविक घटक यांचा पर्यावरणावरती परिणाम होत असतो. पर्यावरणाच्या विविध घटकांमध्ये क्रिया प्रतिक्रिया सतत सुरू असतात आणि या क्रिया प्रतिक्रिया निसर्ग नियमांनी बांधील असतात. हे निसर्ग नियम या क्रिया प्रतिक्रियांचे नियमन करीत असतो. यातूनच विविध प्रकारच्या पर्यावरणाच्या रचना निर्माण होतात आणि त्यांना आपण परिसंस्था, इकोसिस्टीम असं म्हणतो. या परिसंस्थांच्या समतोलावरच पर्यावरणाचे आणि पर्यायाने सजीवांचे अस्तित्व अवलंबून असते. आता काय होतंय की पर्यावरणातील मानवाचा जो हस्तक्षेप आहे तो वाढला. आपण ज्याला भौतिक हाव म्हणू, ती मानवाची वाढली. त्यामुळे त्याचा हस्तक्षेप अतिरिक्त झाला आणि यामुळे परिसंस्थेचा जो समतोल आहे, त्याचं जे संतुलन आहे ते बिघडत चाललेलं आहे. विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बमुळे पर्यावरणाची आणि मानवजातीची जी अपरिमित हानी झाली, ती हानी संपूर्ण जगाला जाणवली आणि त्यातूनच पुढे मग पर्यावरणाचा आणि मानव पर्यावरण संबंधाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे असं जगातील या सर्व पर्यावरणप्रेमी तज्ज्ञ यांना वाटायला लागलं. आणि मग इसवी सन 1960च्या सुमारास पर्यावरण मानव सहसंबंध आणि जीवसृष्टी सहसंबंधाच्या अध्ययनाचा समावेश असणारी पर्यावरणशास्त्र ही शाखा विकसित झाली, म्हणजे ती उदयास आली. हे पर्यावरण म्हणजे काय आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करू. बर्नार्ड नेबेल या तज्ज्ञाने पर्यावरणशास्त्राची व्याख्या केलेली आहे.
पर्यावरणशास्त्र म्हणजे विविध परिसंस्था प्रणालींचे परस्पर संबंधातील संतुलनमूलक तत्वांचे शास्त्रीय अध्ययन. ज्या विविध परिसंस्था आहेत आणि ज्या प्रणाली आहेत त्यांचे परस्पर जे संबंध आहेत आणि त्या संबंधावर जे संतुलनमूलक भाग जो चालतो त्या तत्वांचे शास्त्रीय अध्ययन केले जाते त्याला पर्यावरणशास्त्र म्हणतात. दुसरे तज्ज्ञ आहेत जॉन टर्क. त्यांचं असं म्हणणं आहे की पृथ्वीवरील पर्यावरणाचे आकलन आणि मानवी जीवनाचा पर्यावरणावर असणारा प्रभाव यांचा अभ्यास म्हणजे पर्यावरणशास्त्र. पर्यावरणाच्या संदर्भात मानवाला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या सर्व समस्यांचा अभ्यास करून निर्मूलनासाठी शोध घेणारे शास्त्र म्हणजे पर्यावरणशास्त्र. मानव हा पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे आणि म्हणूनच पर्यावरणाचे संवर्धन, पर्यावरणाची राखण आणि त्याचे संतुलनाची नैतिक जबाबदारी ही मानवाचीच आहे. पर्यावरणातील साधनसंपदांचे संवर्धन, व्यवस्थापन आणि नियोजनात्मक विश्लेषणाच्या आणि मानवी हिताच्या दृष्टीने केलेल्या शास्त्रीय अभ्यासास पर्यावरणशास्त्र असे म्हणता येईल. आज आपण पर्यावरण म्हणजे काय आणि त्याची शास्त्रीय व्याख्या बर्नार्ड नेबेल आणि जॉन टर्क या तज्ज्ञांनी केलेली व्याख्या आज आपण बघितली. थँक्यू.